युरोप आणि भारत भाग दुसरा। मित्रांनो, आपण भाग दुसरा या पाठामध्ये भांडवलशाहीचा उदय, भांडवलशाहीचा उदय मागील घटकामध्ये पाहिलं मित्रांनो, औद्योगिक क्रांतीचा उदय कशा प्रकारे झाला आणि औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातूनच आज भांडवलशाहीचा उदय, नव्या सागरी मार्गाचा किंवा नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया किंवा युरोप आणि आशिया देशामधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली। सागरी मार्गाने पूर्वेकडील जे देश आहेत त्या देशाशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले। मात्र एकट्या व्यापाऱ्या जहाजातून माल पाठवणं किंवा माल परदेशी पाठवणं शक्य नव्हतं। त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला। भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या। पूर्वात्य देशाशी होणारा जो व्यापार आहे किंवा पूर्वात्य देशाशी होणारा व्यापार फायदेशीर होता आणि या व्यापारातून देशाची आर्थिक अशा प्रकारची भरभराट होणार होती किंवा होत असे, आणि त्यामुळे युरोपातील राजकर्ते, व्यापारी, कंपन्या या व्यापाऱ्यांना काय करू लागले असतील, लष्करी संरक्षण आणि व्यापार सवलती हे युरोपीय देश देऊ लागले। या व्यापारामुळे युरोपीय देशामध्ये भांडवलाच्या रूपात व्यापार आणि उद्योगधंद्यामध्ये भाग भांडवलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला। यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा काय झाला, यातून उदय झाला आणि त्यातूनच या भांडवलशाहीच्या उदयाच्या माध्यमातूनच आमच्यामध्ये वसाहतवाद सुरू झाला। वसाहतवाद बघा मित्रांनो, सुरुवातीला औद्योगिक क्रांती झाली, भांडवलशाहीचा उदय झाला, मोठ्या प्रमाणात भांडवलशाही झाली आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाल्यानंतर आमच्यामध्ये काय सुरू झाला, वसाहतवाद सुरू झाला। एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच काय, वसाहत स्थापन करणे होय। वसाहत कशाला म्हटलं गेलेलं आहे तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्याच्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणं म्हणजेच वसाहत स्थापन करणं होय। मग आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या बलशाली अशा प्रकारचे बलशाली देशानं आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणं, एखाद्या भूप्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित करणं किंवा एखाद्या भूप्रदेश व्यापणं आणि त्या ठिकाणी आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणं म्हणजेच कोणता वाद, वसाहतवाद। युरोपीय देशांच्या याच वसाहतीवादी प्रवृत्तीतूनच साम्राज्यवाद यातूनच काय झालेला आहे, कोणता वाद उदयास आला, साम्राज्यवाद उदयास आला। मित्र, अशा प्रकारे हे वसाहतवादातून साम्राज्यवादाचा उदय झाला। साम्राज्यवाद लक्षात आला असेल मित्रांनो, विकसित राष्ट्रांचं
जे विकसित राष्ट्र जे आहे त्या विकसित राष्ट्राने म्हणजे भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणात उदय झाला. आर्थिक दृष्ट्या आणि लष्कर दृष्ट्या जर विचार केला तर त्यातून आपल्याला वसाहतवाद निर्माण झाला आणि त्यातूनच आहे साम्राज्यवाद. विकसित राष्ट्रानं अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणं व अनेक नवीन त्या ठिकाणी वसाहती स्थापन करणं म्हणजेच कोणता वाद? साम्राज्यवाद होय. आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र किंवा अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला काय झालेले आहेत? बळी पडले. आणि महत्वाकांक्षेला बळी पडले आणि त्यातूनच आमच्या भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्यवाद बघा आम्ही कशा प्रकारे बळी पडलो. भारतात व्यापारी हे दर्यावर्दी व्यापारासाठी आलेले होते. मग भारतात व्यापारावर काय झाली? मक्तेदारी किंवा व्यापारावर आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी युरोपीय सत्ताधीशामध्ये अटीतटीची स्पर्धा भारतामध्ये सुरू झाली. इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि या कंपनीनं जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वकार स्थापन केली. या कंपनी मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे आणि त्यातूनच इंग्रज व फ्रेंच संघर्ष मग इंग्रज आणि फ्रेंचामध्ये संघर्ष कशामुळे भारतामध्ये निर्माण झाला? भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकाची काय झाले? एकमेकाची स्पर्धी बनले. या स्पर्धेमुळं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. किती युद्ध झाली? 3. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये व्यापाराच्या माध्यमातून 3 युद्ध झाली. ती तिन्ही युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिन्ही युद्ध हे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात मित्रांनो. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. फ्रेंचाचा निर्णय कशा प्रकारचा पराभव केला आणि त्यामुळं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ अशा प्रकारचं युरोपीय स्पर्धक उरला असेल का? उरला नाही. आणि त्यातूनच बंगालमध्ये लिहून घ्या मित्रांनो, बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया, कंपनीच्या
बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया. भारतामध्ये जर विचार केला तर बंगालचा प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध अशा प्रकारचा प्रांत होता. इसवी सन 1756 मध्ये इसवी सन 1756 साली या बंगालच्या प्रांतावर सिराज उदुदौला नवाबपदी होते किंवा नवाबपदी आले आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मोगल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी ज्या सवलती होत्या त्या सवलतीचा गैरवापर करत होते. इंग्रजांनी या बंगाल प्रांतामध्ये नवाबाची परवानगी न घेता कोलकाता या ठिकाणी आपल्या वकारी भोवती काय केलेले आहे, वकारी भोवती तटबंदी उभा केली आणि म्हणून बंगालचा नवाब सिराज उदुदौला इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वकार काबीज केली. या घटनेच्या माध्यमातून इंग्रजामध्ये बंगालच्या नवाबाविरोधात असंतोष निर्माण झाला आणि रॉबर्ट क्लाइव्ह याने अतिशय मुत्सद्दगिरीनं नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचं काय केलं, आमिष दाखवलं आणि आमिष दाखवून मीर जाफरला आपल्या बाजूनं काय केलं, वळवलं. इसवी सन 1757 मध्ये प्लासी या ठिकाणी सिराज उदुदौला आणि इंग्रजांचं सैन्य यांची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचं जे लष्कर होतं ते लष्कर मात्र त्या युद्धात न उतरल्यामुळं सिराज उदुदौलाचा काय झाला, त्या ठिकाणी पराभव झाला मित्रांनो. आणि इंग्रजांच्या पाठिंब्यानं मीर जाफर त्या ठिकाणी बंगालचा नवाब बनला. पुढे त्यानं सुद्धा इंग्रजांना विरोध करतात त्याचा जावई मीर कासिम यास त्याने इंग्रजांनी त्याला काय केलं, नवाब बनवलं. मीर कासिमनं इंग्रजांच्या जो बेकायदेशीर अशा प्रकारचा जो व्यापार होता त्या व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिलं आणि बंगालमधील इंग्रजांच्या ज्या कारवाया होत्या, इंग्रजांचा जो लगाम होता, तो इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब आणि सुजा उदुदौला आणि मोगल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांच्या विरोधात एकत्र येऊन मोहीम काढली आणि इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बख्तार येथे युद्ध झालं. त्यात मात्र इंग्रजांचा विजय झाला आणि या लढाईनंतर अलाहाबादचा जो तह झाला त्या अलाहाबादच्या तहानुसार बंगालचा जो सुबा होता त्या सुबा जो आहे त्या सुब्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार या माध्यमातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे तो पाया कुठं घातला गेला, आमच्या भारतातील बंगाल प्रांतामध्ये घातला गेला मित्रांनो. आणि त्यातूनच इंग्रज आणि म्हैसूर संघर्ष सुरू झाला. इंग्रज म्हैसूर संघर्ष अशा प्रकारे म्हैसूर राज्यातील हैदर अलींचा उठाव करून म्हैसूरचं राज्य इंग्रजांनी ताब्यात घेतलं. हैदर अलीचा मृत्यू झाला आणि हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या काय झाला असेल सत्तेवर आला मित्र. टिपू सुलतानने इंग्रजांच्या विरोधात लढा हा शर्तीनं लढवला. अखेर 1799 मध्ये टिपू सुलतान आणि इंग्रज
यांच्यामध्ये श्रीरंगपटणा येथे युद्ध झालं आणि या युद्धात टिपू सुलतान मरण पावले. अशा रीतीनं म्हैसूरचा जो प्रदेश आहे त्या म्हैसूरच्या प्रदेशावर सुद्धा इंग्रजांनी त्या ठिकाणी सुद्धा वर्चस्व प्राप्त केलं आणि त्यातूनच सिंधवर इंग्रजांचा ताबा, त्यातूनच सिंधवर इंग्रजांचा ताबा. मित्रांनो, विचार करा, भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांनी भारताच्या वायव्य सरहद्दीकडे लक्ष वळवलं. कारण रशिया काय करेल, भारतावर आक्रमण करेल. कुठून करेल तर अफगाणिस्तानमधून करेल, अशी कोणाला भीती होती तर इंग्रजांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी आपला प्रभाव अफगाणिस्तानवर प्रस्थापित केला किंवा अफगाणिस्तानवर प्रस्थापित करण्याचं ठरवलं. आणि अफगाणिस्तानकडे जाणारे जे मार्ग आहेत ते मार्ग कुठून आहेत तर सिंधमधून आहेत आणि सिंधमधून जात होते. यामुळं सिंधचं महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आलं आणि 1883 साली त्यांनी हा सिंध चा प्रदेश सुद्धा त्यांनी काय केला, इंग्रजांनी गिळकृत केला. आणि त्यातूनच हा शेवटचा जो भाग असेल तो म्हणजे शीख सत्तेचा पाडाव. शेवटचा 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता ही कोणाच्या हाती होती? रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा होता दिलीप सिंग गादीवर बसला. आणि हा अल्पवयीन मुलगा गादीवर असताना त्याची दिलीप सिंगची आई राणी जिंदन या शीख सत्तेचा कारभार पाहू लागली. मित्र, मात्र या सरदारावर राणी जिंदनचा अंकुश राहिला नाही. ही संधी कोणी ओळखली असेल मित्रांनो तर इंग्रजांनी ओळखली. आणि या संधीचा फायदा घेऊन शीख सरदारांना इंग्रजांनी फितूर केलं आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावर हल्ला केला. आणि या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा काय झाला, पराभव झाला. आणि दिलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवलं. आणि शेवटी पंजाबवरील इंग्रजांचा वाढता जो प्रभाव आहे तो वाढता प्रभाव कमी स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज यानं इंग्रज विरुद्ध काय केलं, बंड केलं. हजारो शीख सैनिक इंग्रज विरुद्ध युद्धात उतरले. आणि या दुसऱ्या युद्धात सुद्धा शीखांचा पराभव झाला. आणि 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा सुद्धा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. अशा प्रकारे मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ अशा प्रकारची महत्त्वाची सत्ता सुद्धा होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपला सत्तेचा पाया काय केला, मजबूत करून घेतला. याचाच अभ्यास आपण पुढील घटकामध्ये आपण करणार आहोत. अशा रीतीने या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे मित्रांनो. धन्यवाद.